तर नमस्कार मित्रांनो, काल 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे होता आपल्या भारताचा, म्हणजे प्रजासत्ताक दिन. आणि त्या दिनानिमित्त जे गिरीश महाजन, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता स्पीच दिला. आणि याबद्दल तिथे जे उपस्थित होत्या आपल्या माधवीताई जाधव, म्हणजे त्या एक एम्प्लॉई आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. त्यांना ह्या गोष्टीबद्दल खूप दुःख झालं. तर ती प्रतिक्रिया आपण सर्वांनी सोशल मीडियावरती बघितलंच असेल. तर माधवीताई जाधव यांनी जी गोष्ट केली ती अतिशय योग्य होती आणि 100% राईट होती. तर मी आता सर्वच आपल्या भारतीयांना सांगतोय या व्हिडिओद्वारे, आणि जास्त करून म्हणजे या नेते मंडळींना, तर यापुढे रिपब्लिक डे असो किंवा इंडिपेंडन्स डे असो किंवा इतर जे नॅशनलिस्ट डे असतील ते असो, तर अशा ठिकाणी आपण कोण पण स्पीच देत असेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात असायला हवी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या देशासाठी काय योगदान होतं. आणि जास्त करून गिरीश महाजनसारखी जी मेंटॅलिटीचे लोक असतात त्यांना मी सांगतो, 26 जानेवारीला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं पाहिजे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर इज द आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 1950मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटी यांचं चेअरमन पद दिलं होतं. आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे लिहिलं. आणि भारतीय नागरिकांना त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार हे कसे मिळवून देण्यात येतील त्या गोष्टी बाबासाहेबांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड केल्या. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, रिपब्लिक डे, स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक, राईट. मग तो अधिकार आपल्याला कोणी दिला, संविधानाने. आणि संविधान कोणी दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. गिरीश महाजनांना मी इतकं सांगणार आहे की आता तुम्ही जे मिनिस्टर बनले आहात, म्हणजे मला वाटतं तुम्ही वॉटर रिसोर्सेसचे मिनिस्टर आहात, तर तुम्ही पण ज्या खुर्चीवर बसलेले आहात ते कॉन्स्टिट्यूशनमुळे बसलेले आहेत. नाहीतर कदाचित तुम्ही बसले पण नसता. गिरीश महाजनांसारखे जे मिनिस्टर असतात किंवा इतर कोणीही असतात ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खटकतात किंवा किंवा त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं वगैरे ते, तर त्यांना मी इतकं सांगू इच्छितो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ना हे थोडंसं वाचा. नेक्स्ट टाइमला ही जी आपली जनरेशन आहे त्यांना मी इतकं सांगेल की पण नॅशनलिस्ट डे जेव्हा आपण साजरे करतो, म्हणजे इंडिपेंडन्स डे बोला किंवा रिपब्लिक डे बोला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे आपण अभिमानाने घेतलं पाहिजे. कारण त्यांचा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. तर लास्टली मी माधवीताई जाधव यांना मी मानाचा जयभीम करतो. आणि ताई, तुम्ही अशाच कॉन्फिडंट राहा तुमच्या लाईफमध्ये कॉन्स्टिट्यूशनलबद्दल. आणि तुमचं कोण काही वाकडं करू शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तरी पण, कारण तुम्ही जे काही केलं ते आपली येणारी जी पिढी असणार आहे त्यांना जागृत करण्यासाठी केलं.